एक वेगळी आठवण आहे. आणि आता त्या शाळेमध्ये मी या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना भेटायला आलो आहे. एक मोठं समाधानही आनंदही आहे. आणि खरं म्हणजे हा जो ठाण्यातला कार्यक्रम आहे आणि मी राज्यभर देशभर सगळीकडे कार्यक्रमांना जात असतो, परंतु जेव्हा ठाण्यातला आणि हा वागळे स्टेटमधला हा कार्यक्रम मला अगदी भावणारा आहे, मनाला समाधान देणार. मनपा शाळेत शिकलो म्हणून काही कमी होत नाही. आपल्यापर्यंत म्हटलं काय तरी सांगाल की पालिका शाळेत जरी शिकलो तरी खूप मोठं होता येतं, त्या शाळेत आपण शिकलो. हो, अभिमान आहे मला त्याचा. कारण शेवटी शाळा कुठली आहे यापेक्षा विद्यार्थी आणि शिक्षक यांचं जे काही नातं असतं, विद्याजनाचं जे ज्ञानदानाचं काम शिक्षक करतात आणि ते शिकण्याचं काम विद्यार्थी करत असतात. त्यामुळे अगदी मनापासून जिद्दीने जर एक आत्मविश्वासाने आणि कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे, एकाग्रता असली पाहिजे, तर नक्कीच प्रत्येक विद्यार्थ्याला विविध क्षेत्रामध्ये चांगले यश. सर, इंडिया टुडेचा सर्वे सर मराठी इंडिया टुडेचा सर्वे आला आहे 2000 इंडिया टुडेमध्ये की लोकसभा जर इलेक्शन लागलं तर महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये 48 जागा त्यांच्या बाजून जाते आणि 48 ते 48 जागा हे महाविकास आघाडीच्या बाजून जातील आणि एकनाथ शिंदे भारतीय जनता पार्टी याला 14 जागा ते 16 जागा. 34 ते 48 गेले की भोपळा राहतो, काहीच राहत नाही. खरं म्हणजे मुठभर लोकांमधून किंबहुना सर्वे केल्यानंतर वस्तुस्थिती समोर येत नाही. माझ्याकडे आकडे आहेत देशभरातल्या किती लोकांना भेटून हा सर्वे केला. मी त्याच्यात आकड्यात जाऊ इच्छित नाही, परंतु मुठभर लोकांमधून सर्वे करून खरे आकडे वस्तुस्थिती आपल्याला मांडता येणार नाही, वास्तव आपल्याला लोकांसमोर आणता येणार नाही. आपल्याला मला सांगायला या ठिकाणी आनंद होतो आहे की आता नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये मिळालेलं जे यश आहे ते जर आपण डोळ्यासमोर ठेवलं असतं तर त्यांचा जो अंदाज आहे आकड्यांचा त्याला मोठा आधार मिळाला असता. आणि हेही मी सांगू इच्छितो की गेले 2.5 वर्ष या राज्यामध्ये जे नकारात्मक काम झालं, कुठलंही काम कुठलाही प्रकल्प पुढे गेला नाही, सुरू झालेले प्रकल्प बंद केले, परंतु आम्ही नकारात्मक पूर्ण राज्यामध्ये नैराश्य होतं. सरकार बदलल्यानंतर मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमच्या मंत्रिमंडळाने ज्या कामाचा धडाका लावला आहे, जे या राज्याच्या हिताचे आम्ही निर्णय घेतलो आहे, धाडसी निर्णय घेतो आहे, राज्यामध्ये दिसतं आहे की काम प्रगतीपथावर आहे. मग एकीकडे सकारात्मक काम करणाऱ्या लोकांना जनता मतदान करेल की ज्यांनी प्रकल्प थांबवले, जे राज्यामध्ये नैराश्याचं वातावरण निर्माण झालं त्यांना मतदान करतील, हा एक प्रश्न मला विचारायचा आहे. आणि या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, या महाराष्ट्रातली जनता जाणकार आहे. येणाऱ्या ज्या महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील त्यामध्ये तर मोठा सॅम्पल सर्वे मिळेल आणि ग्रामपंचायतीमधला सॅम्पल सर्वे देखील मोठा होता. ते आकडे त्यांनी डोळ्यासमोर ठेवले नाहीत माझ्या मते. आणि येणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे आकडे आणि त्याच्यामध्ये मिळणारं यश हा सगळ्यात मोठा सॅम्पल सर्वे असेल. त्याने असं धरलेलं आहे की होणारी आघाडी, त्याला मिळणारी मतं, आता संभाव्य आघाडीला मिळणारी मतं गृहीत धरून फक्त आकड्याची बेरीज केली तर ते कोणीही सांगू शकेल की असं होईल. परंतु मी आपल्याला सांगतो, राजकारणामध्ये आणि निवडणुकांमध्ये 2+2 4 होत नाही. आणि आता कोणाची आघाडी होईल, कोणाची आघाडी तुटेल हे आताही मलाही सांगता येणार नाही. पण बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या राज्यामध्ये अतिशय चांगलं काम करते आहे. हे सरकार लोकांचं आहे, सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं आहे आणि त्यांनी हेही म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे जनता कुणाला प्रतिसाद देणार आहे हे लोकांनी आता ठरवलं आहे. त्याचे आपल्याला उदाहरणं, त्याचा लोकांचा जनतेचा जो रिस्पॉन्स आहे तो आपल्याला समजून येतो आहे. मला एवढंच सांगायचं आहे की त्यांनी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना म्हणजे NDAचं सरकार येईल आणि
प्रधानमंत्री महोदयांची लोकप्रियता वाढते हे म्हटलंय. मग महाराष्ट्रामध्ये काय वेगळं आहे का? आपल्याला मी सांगतो की निवडणुका कधीही होऊ द्या. ते म्हणतात की निवडणुका आता झाल्या तर आता तर निवडणुका नाहीत, परंतु आजही आम्ही आघाडीवर आहोत, म्हणजे पुढे आहोत. आणि जेव्हा निवडणुका होतील तेव्हाही आम्ही पुढे राहणार आहोत. या राज्यातल्या जनतेने ठरवलेलं आहे. त्यामुळे या ओपिनियन पोलचा आनंद 1.5 वर्ष ज्याला घ्यायचं त्याला घेऊ द्या. कोणाला हर्षवायू झाला असेल त्याचा आनंद मी हिरावून घेऊ इच्छित नाही. त्यांच्या आनंदामध्ये त्यांना राहू द्या. 1.5 वर्ष असाच आनंद व्यक्त करू द्या. आम्ही आमचं काम करत राहू. सरकारचं लोकांना हवं ते काम आम्ही करणार आहोत. लोकांच्या मनातलं सरकार आणि सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं सरकार इथं स्थापन झालेलं आहे. त्यामुळे निवडणुकांची आम्हाला भीती नाही आणि येणारा काळच या सगळ्या तुमच्या सर्वेच्या अंदाजाला उत्तर देईल. उद्धव ठाकरे काल ठाणे दौऱ्यावरती होते आणि या ठिकाणी ठिकठिकाणी दौरा केला. आनंद मठात आणि शक्ती समावती गेलेले आहे. त्यांचं म्हणणं आहे की माझ्या सोबत जे थांबले ते फक्त निष्ठावंत आहेत, बाकी जे गेलेले आहेत ते सगळे विकले गेलेले आहेत. सातत्य राजकीय पुन्हा एकदा ठाणे दौरा करणार असं ते म्हणतात. खरं म्हणजे मी बघा टीकेला आरोपाला उत्तर द्यायचं टाळतो नेहमी, कारण मी कामाने उत्तर देतोय. कामं आम्ही करतो. तुम्ही 2 आरोप केले तर आम्ही दुप्पट 4पट काम करतोय. हे लोकांना भावतंय. लोकांना आरोप प्रत्यारोपामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे. तुम्ही सकारात्मक काय करताय, आमच्यासाठी काय निर्णय घेताय याच्यामध्ये इंटरेस्ट आहे लोकांना. आणि मी एवढंच सांगू इच्छितो, या राज्यातले 2, 5, 10 नाही तर 50 आमदार एखाद्या पक्षाला सोडून जातात, एखाद्या नेत्याला सोडून जातात. 13 खासदार एखाद्या नेत्याला सोडून जातात. राज्यातले नाही तर विविध राज्यातले देखील पक्षाचे पदाधिकारी सोडून जातात. स्वतःचे नातेवाईक देखील सोडून जातात. याचा अर्थ आणि बोध, आत्मपरीक्षण, आत्मचिंतन करायचं सोडून हे जे काही आरोप आहेत ते आरोप त्यांना करत राहू द्या. त्यांना मी शुभेच्छा देतो. आज आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने परीक्षा पे चर्चा ये बहुत ही अनोखा एक उपक्रम शुरू किया है. ये लाखों जो हमारे विद्यार्थी हैं उनके दिल में परीक्षा के बारे में जो डर है वो निकल जाए. एक उनको आत्मबल मिले, आत्मविश्वास उनका बढ़े और इसलिए ये परीक्षा का टेंशन नहीं रहे. एक हेल्दी माहौल में परीक्षा होनी चाहिए और इसीलिए उन्होंने जो उपक्रम शुरू किया है ये लाखों लोगों को, लाखों विद्यार्थियों को बहुत ही फ़ायदेमंद होगा. ये विद्यार्थी हमारे देश का भविष्य है, भवितव्य है. ये हमारा भारत देश है और उसकी चिंता आदरणीय प्रधानमंत्री जी ने रखी है. इतना बड़ा कारोबार देश को आगे बढ़ाने का, देश की अर्थव्यवस्था को संभालने का, ये पूरा काम होने के बावजूद उन्होंने ये परीक्षा पे चर्चा इसको अहम महत्व दिया है. इसलिए मैं राज्य का मुख्यमंत्री के नाते मैं उनका आभारी हूँ. सर, इसी स्कूल में आपने भी पढ़ाई की है. आज विद्यार्थियों के बीच में आपका बचपना याद आया? बिल्कुल, ये पुरानी यादें ताज़ी हो गई है. मैं भी इसी स्कूल में पढ़ा हूँ. इसी स्कूल का मैं छात्र था और जब ये अभी बिल्डिंग नहीं थी तब ये छोटे वर्ग थे. चाल स्कूल था लेकिन चलते चलते इस राज्य का मैं मुख्यमंत्री बना. इसलिए एक निष्ठा होनी चाहिए, विश्वास. प्रसंग जब आते हैं तो डरने की आवश्यकता नहीं. ऐसा उद्देश्य आज के परीक्षा पे चर्चा से विद्यार्थियों में बड़ा मैसेज गया है. इसलिए ये बहुत ही अनोखा और फलदायी उपक्रम
विद्यार्थियों के लिए आदरणीय प्रधानमंत्री जी ने आयोजित किया है। मैं उनको धन्यवाद देता हूँ। सर, इंडिया टुडे सी वोटर के सर्वे में ये कहा गया है कि अगर आज के समय में चुनाव होगा तो महाविकास आघाड़ी सरकार को लोकसभा में 34 सीटें मिलेगी। आपका क्या कहना है सर? देखिए, कुछ जो सैंपल सर्वे है वो कुछ लोगों को पूछकर किया गया सर्वे है, उसके आंकड़े मेरे पास है। पूरे देश भर में ऐसे चंद लोगों से पूछताछ करने के बाद ऐसा एनालिसिस करना ये वस्तुनिष्ठ नहीं होता है, वस्तु आधारित, वास्तव आधारित नहीं होता है। उन्होंने हमारे को जब अभी ग्राम पंचायत के चुनाव हो गए, उसमें जो जितने सीटें मिली है उसके आंकड़े नज़र के सामने रखते तो उनके सर्वे को थोड़ा आधार मिल जाता, कोई बेस मिल जाता। मैं यही कहूँगा कि पिछले 2.5 साल में जो सरकार नकारात्मक थी, जिन्होंने कुछ भी नहीं किया, जिन्होंने जो शुरू हुए थे प्रकल्प उसको भी बंद कर दिया, और हमारी सरकार आने के बाद मैं और उप मुख्यमंत्री देवेंद्र जी, हमारे सभी साथी मंत्री, इन्होंने इतने तेज़ी से निर्णय लेने की शुरुआत की, जो रुके पड़े थे जो प्रकल्प उसे आगे बढ़ाया, और एक पॉजिटिविटी, एक प्रॉस्पेरिटी इस राज्य में दिखाई पड़ रही है। तो नकारात्मक जिन्होंने काम नहीं किया उनको लोग पसंद करेंगे, या जो काम कर रहे हैं, ये राज्य को आगे बढ़ा रहे, इस राज्य का सर्वांगीण विकास कर रहे, उनको पसंद देंगे। ये सोचने वाली बात है। मैं यही कहूँगा कि आने वाले जो कॉरपोरेशन चुनाव, जिला परिषद के चुनाव है, ये बहुत बड़ा सैंपल सर्वे उनको मिलेगा। उन्होंने ग्राम पंचायत को तो अनदेखा कर दिया है, उसमें भी बहुत बड़ा सैंपल सर्वे सामने आया है। लेकिन आज भी अभी उन्होंने कहा है कि अभी अगर चुनाव होंगे तो ऐसी परिस्थिति है। अभी चुनाव है क्या? चुनाव नहीं है। और लोकसभा के चुनाव जब आएंगे 1.5 साल के बाद, आज भी हम लोग आगे हैं। शिवसेना, बाला साहब शिवसेना और भारतीय जनता पक्ष, हम लोग आगे हैं और चुनाव में भी हम लोग आगे रहेंगे। मैं यही कहूँगा कि जो पिछले समय जब महाविकास आघाड़ी को सबको मिलके जितनी सीटें मिली थी, उतनी सीटें अगर वो जीते, उतनी सीटें भी रख पाए तो भी बहुत बड़ी बात है। इतना ही मैं कहूँगा। और जब कई अंदाज आपने भी देखे हैं, पिछले कई चुनाव में, गुजरात का चुनाव हो, उत्तर भारत का चुनाव हो, 2019 में तो प्रधानमंत्री के सामने सब पार्टियां इकट्ठा हुई थी, सब पक्ष इकट्ठा होकर आघाड़ी बनाई थी उन्होंने, तभी भी ऐसे ही अंदाज निकाले थे। क्या हुआ? तो आने वाले क्या नतीजा निकला? बिल्कुल विपरीत नतीजा निकला। आने वाले लोकसभा चुनाव में अब तक के सब रिकॉर्ड आदरणीय प्रधानमंत्री महोदय जी के नेतृत्व में टूट जाएंगे, और सब रिकॉर्ड तोड़कर एक बहुत बड़ा विजय, बहुत बड़ी जीत इस देश को आदरणीय प्रधानमंत्री महोदय जी के नेतृत्व में देखने को मिलेगी। सर, महाराष्ट्र के नए राज्यपाल के तौर पे महाजन और बहुजन आघाडी कुठेतरी मजर वंचित बहुजन आघाडी बनली आहे. प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेमुळे त्यांनी शरद पवारांवरती गंभीर आरोप केलेले आहेत, ज्याच्यामुळे आता एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप होत आहेत. म्हणून तुम्ही मगाशी काय सांगितलं, आता आघाडी झाली आहे, ती गृहीत धरून आकडेवारी काढलेली आहे, आणि राजकारणामध्ये 2+2 4 होत नाही. आता ते मायनस किती होत आहेत ते मोजत राहा तुम्ही. त्यामुळे आम्हाला काही चिंता नाही, त्यांची चिंता त्यांनी करावी. आम्ही आमचं काम करू, लोकांना सेवा देऊ, या राज्याचा विकास करू. सर, इसी कश्मीर में बोल दीजिए कि प्रकाश आंबेडकर ने शरद पवार साहब लेकर टिप्पणी की है, उसके बारे में आप क्या कहेंगे? उनका कहना है कि वो बीजेपी के हाथ में। देखिए, इसीलिए तो मैं कहता हूँ कि आघाड़ी जो हुई है, आघाड़ी को इतने वोट मिलेंगे और इतनी सीटें आएगी, ये तो बहुत बड़ा मतलब कपोल कल्पित एनालिसिस है, उसमें मैं जाना नहीं चाहता हूँ. उनको आघाड़ी मुबारक हो. धन्यवाद.